एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड. आता वाजले आहेत 6:30. मी उठली हे 5:30लाच, कारण मला व्हिडिओ सुद्धा एडिट करायचा होता. सो व्हिडिओ एडिट केला, रेडी झालेली आहे आणि नायसा गेल्यानंतर मग मी निघणार आहे आडगावला जाण्यासाठी. सो मी अभि आणि फाल्गुनी चाललो. सनीचं 24 आवर्स ड्युटी आहे, सो तो येईल 10 वाजता. त्याच्यानंतर थोडा वेळ आराम करेल आणि मग परत एकदा जाणार आहे फॉर 17 आवर्स ड्युटी. हॉस्पिटलचीच ड्युटी आहे त्याची, कारण लास्ट टाइम जेव्हा आजोबा गेले त्यावेळेस त्याने ऑफ घेतलेलं, तेव्हा त्याने 7 आवर्स केलेले, पण बाकीचे 17 आवर्स त्याच्या जागेवर दुसऱ्या डॉक्टरने केलेलं. सो आज त्याला ते कव्हर अप करायचं आहे. सो आज ते तो करणार आहे. मग तुम्हाला तो डायरेक्ट उद्या भेटणार आहे. सो आता फटाफट जेवण बनवते आणि नायसाचा टिफिन बनवते. सो चला मग रुटीन चालू झालेलं आहे. कारण आणि हे मला सगळं काही आता 7:30 पर्यंत वाइंड अप करायचंय, कारण नायसाला नंतर उठवून मग तिला रेडी करून तिला स्कूलला पाठवायचं. मला सुद्धा रेडी व्हायचे, कारण काही करून मला 8:15ला निघावंच लागेल. सो लेट्स स्टार्ट. गर्ल एकदम ऑन टाइम आम्ही दोघी सुद्धा रेडी झालेलो आहोत. आता नायसाला खाली ड्रॉप करते आणि मग मी निघते. आई आहेत, मग आई नायसाला पिक करतील. सनी सुद्धा येईल आणि चला मग आता मला पिक करायचंय अभि फाल्गुनी.
चले तू गाडी चालवते तू गाडी Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Religion Glory. Me, Sunny. This is a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back to home. आम्ही 24 hours duty करू. आता थोड्याच वेळात फ्रेश होऊन थोडा आराम करून परत जाणार आहे ड्युटीला. 17 hours ड्युटी आहे कारण काय इमर्जन्सी होती म्हणून मध्ये मी सुट्टी घेतलेली तर ते कन्सिडर करणार आहे. सो येस पुढे काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड. And yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere. And yes, live, laugh and love. Good morning. Good morning. आज घर एकदम शांत. हो. रचना नाही, आयसा नाही, आई. हो का? झाला नाश्ता? नाही तुझीच वाट बघते. आज काय स्पेशल? भूक लागली. बनवून घावण वगैरे चपातीचं जेवण पण रेडी. बटाट्याची भाजी, कोबीची भाजी, चपाती करायची. काय करू? घावण करू चपातीच काय चालेल? तुला घावण पाहिजे तर घावण. काय चालेल? तुला काय पाहिजे तर सांग ना. गरमागरम चपाती, चपाती, चहा आईच्या हाताची. आईच्या हाताचं सगळंच चांगलं आहे ना. आता विसरून गेले सुनांमुळे. हो. सुना काय किचन मध्ये यायलाच देत नाही तर काय करणार सासू. सासू विचारायचं काम करते, येऊ का आतमध्ये, करू का. आता एंट्रीच देत नाही तर एंट्री बंद केली तर आम्ही काय करणार. आम्ही म्हणून विसरून गेलो. आता चांगलं आहे उलट. माझ्या मैत्रिणी बोलतात चांगलं आहे उलट. मग तुला आराम. तुला आराम ना. हो पण थोडं आपल्याला पण ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. तशी ऍक्टिव्ह आहेस तू. मी ऍक्टिव्ह तर आहेच पण थोडंसं असं थोडंसं हे राहतो ना आपण. नाही तर मग कसं बसून पण अजून तशी वेळ नाही आली. अजून माझी बाहेरची कामं वगैरे मी स्वतः करते त्यामुळे काय असते ऍक्टिव्ह. चांगलं आहे. माझ्या मैत्रिणी बोलतात बघ तुला किती आराम आहे. किचन मध्ये काय करायलाच देत नाही. म्हणजे करते ना ते मनापासून करते. मला वाटतं सगळ्यांनी चांगलं खायला पाहिजे. कुठली गोष्ट मनापासून करायलाच पाहिजे आणि केली तर ती अजून म्हणजे समोरच्या व्यक्तीला पण चांगलं वाटतं आणि जो करणारा व्यक्ती असतो तो तर अजून जास्त सॅटिस्फाईड असतो. भाजी हे ते करताना म्हणजे चांगले होऊन दे. कधीतरी करते ना असं वाटतं सगळ्यांनी खायला पाहिजे पूर्ण फॅमिली आवडलं. आणि मेन थँक्यू पण ग्रेटफुल पण पाहिजे त्या गोष्टीसाठी. ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स जे सगळं आपल्याला मिळतंय. कारण बाहेर बघितलं तर किती गोष्ट छोट्या गोष्टी किती कठीण आणि म्हणजे किती मेहनतीने गोष्टी मिळतात. पुण्य केलंय म्हणून एवढं सगळं आपल्याला भगवंताने म्हणजे मेहनत तर केलेलीच आहे आम्ही. मेहनतीशिवाय काय नाही. पण तरी पण आपण खूप सुखी आहोत. भगवंताचे आभार मानायला पाहिजे. हो आपल्याला एवढं सगळं भगवंतांनी दिलंय. बरोबर. चलो सो मस्त आता नाश्ता करतो. 1-2 तास घावण वगैरे असं सवय आहे ना. मी पटापट घावण वगैरे बनवते अशी. पण आता सनीला पण लेट झालाय. मी वाट बघत होते कधी येतोय. हो आता थोडा आराम करतो आणि मग परत लंच करून मग बॅक टू ड्युटी. मस्त नाश्ता झाला. पुदिन्याची झाडं बघ ना. पुदिन्याचं झाड किती छान झालंय एकदम मस्त हिरवगार. सो लोकांचा प्रश्न आहे की रचना म्हणजे रचनाला आहे की तुझ्या सासूबाई वहिनींच्या घरी जातात का? हो जाते ना. असं काय मला काय बंधन नाही. मी कुठेही जाऊ शकते राहू शकते. पण काय इथे मला कशी सवय झाली एकदम.
इथे मैत्रिणी झाल्या आहेत इथे, त्याच्यामुळे इथे बरं वाटतं. पण जागृती पण खूप फोर्स करत असते. राहते मी गेले का राहते वगैरे, जेवून वगैरे पण रात्री परत घरी येते. मला ते एक बेड एक खुर्ची अशी सवय झालेली आहे एकदम. त्याच बेडवर झोपायला पाहिजे, खुर्चीवर नाश्ता पण त्याच पाहिजे, जेवायला डायनिंग टेबल आहे, आईची फिक्स चेअर आहे. मला ते बसलेलं पण कोणी सहन होत नाही, असं माझं डोकं गरम होतं एकदम. म्हणजे ती अशी सवय आहे, म्हणजे असं काही नाही. तर गेलं का संदीप पण आई काय आणू का, मच्छी आणू का, हे आणू का, चांगलं फोर्स वगैरे करतात. म्हणजे पण ते मला कसं एका जागेची ती सवय झाली ना, म्हणून मग तिथे बरं वाटतं. पण गेले तर मी राहते तिथे, असं काही नाही. Naisa is back from school. अरे माझी शोंडू. काय शिकवलं टीचरने? आई कुठे गेली? आवडतं आजीमध्ये धर लवकर. आजीचे लाड. छान आहे जेवण. गुडगल लागेल. नाहीसा असं काय नाही, आई कुठे काय नाही, तुला सांगितलं ना बरोबर ती समजते. त्रास नाही देत ना आजीला, देते फक्त मस्ती करते थोडीशी ना. नाहीसा तेवढी करणार. आम्ही जेवतोय. आणि जेवण केलं ते पण आईने अजून एक भाजी ऍड केली आहे, बटाट्याची, तिखट बटाट्याची. जा हात धु तू. नाहीसा तिथं ठेव, तिथं ठेव. आणि हात धु तू. एकदम साधं आमटी भात. चपाती नको बोलते ना. परत रात्री चपातीच खायची. रात्री परत चपातीच. आमटी भात छास. नाहीसाची मस्ती जेवली तरी तिला अजून पाहिजे. मी बसू तुझ्या बरोबर जेवायला बसू. तू पुढे बस. बाबांना मिस करते का? आणि काय पसारा केला नाहीस ना. आई आल्यावर तुला ओरडणार आहे. मला सांगू नको, मी चाललोय. तू आजी आणि आई मग बघा काय करायचं. हो का? बस ना बघा, देऊ टाकू अजून. बस. आजीला त्रास नको देऊ. बाबाला मिस करणार का नाही? करणार. आणि बसायला आवर. आजीला नको सांगू. आणि आराम करा. बाय बाय. काळजी घे. चल सावकाश. तुला त्रास नाही. त्रास कसला? माझं तर कर्तव्य आहे. मुलांसाठी नाही करणार तर कोणासाठी करणार? आईचं शेवटपर्यंत हे कर्तव्य संपतच नाही. म्हणजे कर्तव्य म्हणजे आईचं प्रेम आहे ते कर्तव्यापेक्षा. करायलाच पाहिजे. आणि असं सगळ्याच आई, म्हणजे काही कुठलीच आई अशी नाहीये. म्हणजे म्हातारी असो तरुण असो, आई असं आई ती आईच असते शेवटी. छत्रछाया आणि आपलं सगळं. चलो बाय. नमस्कार. ईश्वर काळजी घे. ओके. सो फायनली मी घरी आलेली आहे. आजचा दिवस छान होता. ऑफकोर्स
ची आठवण येतेच, पण आजोबांबद्दल खूप सगळेजण छान छान बोलले. आजोबांच्या खूप छान अशा आठवणी आमच्याबरोबर शेअर केले आणि मस्त वाटलं. गमती जमती शेअर केले. आजोबा ॲज अ इंडिव्हिज्युअल कसे होते ते सगळ्यांनी सांगितलं, म्हणून छान वाटलं. आजी इज डुईंग गुड आणि तेच आजीला सांगून आले की आम्ही येत जाऊ तुला भेटायला. सो घरी आलेली आहे. ऑन द वे भाज्या, खूप मस्त भाज्या मिळाल्या आहेत. त्याला सगळ्यांना निवडून वगैरे डब्यामध्ये प्रॉपरली पॅक करून ठेवते. आणि सनी आणि माझी काही भेट झालेली नाही आहे. आता मी डायरेक्ट त्याला उद्याच भेटेल. सो नाहीसा आता अभ्यासाला बसली आहे. सो ते जोपर्यंत तिचा अभ्यास होतो तोपर्यंत मी इकडून भाज्या वगैरे निवडते आणि मग त्यानंतर मग मी खाली जाईल. ह्या सगळ्या काही गोष्टी मी जे काही करते ते एकाने मॅनेज नाही होऊ शकत किंवा ते एकाने हँडल नाही होऊ शकत. जेव्हा आपल्याला एका फॅमिलीचं सपोर्ट असतं तेव्हाच हे सगळं काही पॉसिबल आहे. आज जर मी नायसाला तिथे घेऊन गेली असती तर नायसाची स्कूल मिस झाली असती, पण आई होत्या म्हणून मी एकदम बिंदास गेली. आणि मेन म्हणजे आता नायसासुद्धा प्रॉपरली राहायला लागली, नायसाला समजायला लागलं आहे. मदतीची गरज ही सगळ्यांनाच लागते. सगळं काही आपण करू शकतो असं नाही आहे. आणि आय एम रिअली व्हेरी फॉर्च्युनेट की आई आहेत, माझे बाकीचे फॅमिली मेंबर्ससुद्धा आहेत, सनीसुद्धा आहे. तो सगळ्यांची साथ असेल तर आपण खूप काही गोष्टी करू शकतो, हे मी नेहमीच सांगत आली आहे. म्हणून एकमेकांना पुश करत राहा, एकमेकांची मदत करत राहा, एकमेकांना तो एक स्पेस द्या, एकमेकांची स्वप्न पूर्ण करण्यात मदत करा. आणि काय अजून सांगू, जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे.